जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सावत्र बहिणीचे नाव सातबारावर चढवून फेरफार मंजूर करण्यासाठी तब्बल 20,000 रुपयांची लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे। द्वारली ढोकळी येथील तलाठी कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। शासकीय कामांसाठी नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली। ईश्वर बद्रीनाथ जाधव ग्राम महसूल अधिकारी असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे। तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सावत्र बहिणीचे नाव वारस म्हणून सातबारावर नोंदवून फेरफार काढण्यासाठी जाधव यांनी स्वतःसाठी 10,000 रुपये आणि मंडल अधिकाऱ्यांसाठी 10,000 रुपये अशी एकूण 20,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदाराने 29 मे रोजी एसीबी ठाणे कार्यालयात तक्रार दाखल केली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने तत्काळ सापळा रचला। त्यानुसार शुक्रवारी दुपारी द्वारली येथील तलाठी कार्यालयात जाधव यांनी तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना दुपारी रंगेहात पकडलं। आरोपीकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून त्याचा मोबाईल फोनही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललँड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या निवासस्थानी झडतीची कारवाई सुरू आहे। पोलीस उपअधीक्षक अनिल जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद जाधव, सुनील केदार, रेखा शिंदे या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, द्वारली। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।